राहणार आहे। तर याच विषयावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ते आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला। बघा, अजिबात नाही, उलट राजकीय पाठराखण करून पांघरून घालण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शंतनू व्ही गौतम यांनी दिली आहे। एक्स वरून आलेली ही प्रतिक्रिया आहे। पुढची प्रतिक्रिया देखील एक्स वरून आलेली आहे, गोपाळ दंडगव्हाळे यांची। फक्त खातं बदलून वाद शांत होतील असं समजणं म्हणजे उन्हात चांदण्याची स्वप्न पाहण्यासारखं असं ते म्हणतात। त्यानंतर युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया आहे कृष्णात कांबळे यांची। रमी खेळणारा क्रीडा मंत्री असेल तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक कसं मिळेल विचारही करायला नको असं त्यांनी म्हटलंय। तर युट्यूबवर सोपान सपकाळ असं म्हणतात की त्यांना खेळाचा चांगला अनुभव आहे, अगदी योग्य खातं मिळालंय, फक्त त्यांनी रमी खेळ सर्व शाळा महाविद्यालयामध्ये सक्तीचा करू नये म्हणजे झालं। संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाडे किंवा इतर वादग्रस्त नेत्यांपैकी एका तरी नेत्यावर फडणवीस सरकारकडून कठोर कारवाई झाली का असा सवाल विचारला अक्षय काळे यांनी युट्यूबवर। तर फेसबुकवर भूपेन खोब्रागडे यांनी याची प्रतिक्रिया दिली आहे की फडणवीस सरकारनं रमी खेळाला राज्यस्तरीय खेळ म्हणून मान्यता दिली तर नवल वाटायला नको। पुढची प्रतिक्रिया आहे, माणिकरावांची एकूणच मानसिकता बघता लवकरच ते क्रीडा खात्यात देखील वादात आणतील असं म्हणतायत अप्पासाहेब जाधव फेसबुकवर। तर इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया बघा, नक्कीच वाद शांत होईल असं गीतांजली पेंटर यांना वाटतंय। आणि याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर विविध मान्यवर असणार आहेत, त्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला।